आज घरात कामच काम होतं आणि आज खूप महत्त्वाचं क्लिनिंगचं काम काढलं होतं. घरामध्ये काही गोष्टी मला करायच्या आहेत, त्यासाठी मला अगोदर आहे ना फळीची भांडी वगैरे घासावी लागणार होती. आणि आता 10-15 दिवस मुलांना सुट्ट्या आहेत, क्रिसमसच्या एक्झामसुद्धा झाली आहे. जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं, तर छान अशी डब्बे वगैरे सर्व काही रिकामे करून घेतले आणि हात फिरवला की भांडी घासून होतात. मी एका रीलमध्ये बघितलं होतं, मी सुद्धा ट्राय केलं, पण तसं काही झालं नाही. सगळी बाचकी बोचकी डब्यामधली रिकामी करून ठेवली. त्याच्यानंतर कुरडई, पापड, जी उन्हाळी कामं असतात त्यांना छान असं ऊन देऊन घेतलं मस्तपैकी, जेणेकरून ते जास्त दिवस व्यवस्थित टिकतात, जाळ्या वगैरे काही लागत नाही. भांडी सगळी चकाचक घासून चटईवर मस्त अशी वाळत घातली आणि म्हटलं चला आता एक एक सामान वगैरे भरून घेऊया. तर डब्यांमध्ये कुरड्या, पापड वगैरे भरून घेतले. त्या डब्यांना असे ना झाकणांना पेपर लावले, जेणेकरून ना मांडणीवर जर डबे ठेवले तर धूळ, तेलकट, तुप्पट वगैरे होत नाही आणि झाकणंही व्यवस्थित राहतात आणि घासताना देखील त्रास होत नाही आणि त्यातलं आतमधलं सामान देखील छान राहतं. मांडणीसुद्धा अशी मस्त चकचक करून घासून घेतली आणि त्याच्यानंतर ताटं वगैरे लावून घेऊया म्हटलं. आता 2 दिवस आपले व्लॉग्स येतात, परत येत नाही, 3 दिवस येतात, परत 2 दिवस येत नाही आहे. सध्याला मी मागं व्लॉग्समध्ये सांगितलं की माझं जरा हेल्थ इश्यू चालू असल्यामुळं मला रेग्युलर व्हिडिओ टाकायला होत नाही आहे. आय होप तुम्ही सर्व काही समजून घ्याल, अशी मला नक्कीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि खरंच मी तुमची मनापासून माफी मागेल की तुम्ही व्हिडिओची वाट बघत असाल, व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहे आणि त्यामुळं खरंच सॉरी. तर आता इथे जी बाचकी बोचकी ठेवली होती ती सगळी अशी व्यवस्थित म्हणलं आता बरण्यानी सोडून घेऊया. आणि ह्या बरण्या माझ्या लग्नातल्याच बरण्या आहेत. आणि तसंही बायकांना ना किचनमध्ये बरणी असो किंवा चमचा असो किंवा ताटली असो, प्रत्येक गोष्ट बायकांना महत्त्वाची असते घरातली, किचनमधली तर, आणि प्रत्येक मनाशी जोडलेली असते. तर इथे छान असं चहा पावडर, साखरेंचे डब्बे वगैरे भरून ठेवले. बरण्यानी सुद्धा असं जो काही किराणा होता थोडाफार तो देखील सोडून घेतला आणि डबे वगैरे घासून घेतले, कारण आता किराणा वगैरे संपला आहे. 10-15 दिवस मुलांना सुट्ट्या आहेत. तर म्हटलं चला क्लिनिंग पण होऊन जाईल आणि मला एक काही गोष्टी करायच्या आहेत, जे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. हे छोटंसं रॅक मी लावून घेतले हाताखाली, जेणेकरून शेंगदाण्याचा डब्बा, हळदीचा डब्बा, मीठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कसं हाताखाली राहिल्या की मग कसं पटकनी घेता येतं. छान असे डब्बे वगैरे सर्व घासून वगैरे घेतले आणि म्हटलं चला आता मांडणीला वगैरे लावून देते, जेणेकरून किराणा आणला की फक्त सोडून ठेवायचं, क्लीन करायचं काही कामच नाही आहे. आणि एकदा मुलांची शाळा सुरू झाली की मेपर्यंत काही बघायलाच नको. तर इथे छान अशी सर्व भांडी वगैरे घासून मांडणीला व्यवस्थित लावून दिली. आणि माझं साधं सोपं सिंपल किचन कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता बघू शकता हे सगळं आवरता आहे ना मला खूप जास्त टाईम झालता आणि किती वाजले होते हे पुढं बघाच. तोपर्यंत भेटूया.